आजकाल पोरीचे आणि त्या पोरीच्या बापाचे लयच पाटे वर चालले म्हणलं. जेव्हा पाहिलं तेव्हा शेतीवाला पोरगा पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे, त्याला घरही पाहिजे, गाडी पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. मी काय म्हणतो, तुमच्या पोरीला शेतीतला कापूस वेचता येते का? वेचता येते? कापूस वेचता येते? हरभरा सोंगता येते? सोंगता येते हरभरा? जुगाड करून पाणी वळता येते का? इळा कसा पकडायचा हातात हे सुद्धा माहिती तुमच्या पोरीले. शिवाने शेतीवाला नवरा पाहिजे. काय पाहिजे शेतीवाला नवरा? कधी जाऊन पाहिलं वावरात? धुऱ्यान तरी चालते का तुमच्या पोरीले? रताळा कुठं लागते माहिती आहे का? माहिती आहे का रताळा कुठं लागते? तर विचारलं तर वर पाहिजे आसमानात. रताळी म्हणे शेतीवाला नवरा पाहिजे. आणि तुम्ही पोरं हो, मी काय म्हणतो, जेव्हा हे पोरीचे वडील म्हणते ना शेतीवाला पोरगा पाहिजे, त्याला सरळ म्हणायचं तुमच्या पोरीला 1 महिना आमच्या घरी पाठवा म्हणा, शेतीतले कामं करायला, त्याच्यानंतर लग्नाचं पाहू म्हणायचं. तुम्ही बेअकल आहे ना? होले हो लावता. अरे भेटते पोरी भेटते, समाधानीनं घ्या. पहिले विचारपूस करा ना, जशी ते विचारते तुम्हाला शेती आहे का घरी, नोकरी आहे का तुमच्या पोराले, गाडी आहे का 4 व्हीलर, घरदार बरोबर आहे का? तुम्ही विचारा ना, तुम्ही विचारा ना त्याले तुमच्या पोरीला शेतीतले कामं येते का, हरभरा सोंगता येते का, कंद कुठे लागते हे माहीत नसेल तिले. विचारा ना, लसूण कुठे लागते तर कांदा कुठून येते म्हणा, पराठीच्या झाडाला म्हणा, समजा भेंडा नाही तिथं शेती पाहिजे म्हणून. अशा उन्हात येऊन पाय म्हणा वावरात असं तपते ठेवाय का म्हणा. 5 किलो मेकअप फासलं बसलं, उन्हात काम करायला लागते. तेव्हा शेतीवाला नवरा विचारायचं, नाही तर विचारून घ्यायचं घरी बसायचं. आणि काम काय तो एकटा करून का? तुम्ही काय करा? शेतीवाला नवरा पाहिजे. बरं हो, त्या पोरीचं मेकअप करून बाहेर जाऊन माती खायची नाही. तिला म्हणा 4 वेळा तोंड धुवून ये, त्याच्यानंतर पाहू म्हणा काय करायचं ते. हो बापा, खरंच.